हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या चॅनलवरती. तर खरीप पीक विमा 2022 75% वाटप सुरू. हेक्टरी मिळणार 18,000 रुपये. तर अखेर या जिल्ह्यात शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. 2022चा उर्वरित पीक विमा 75% AIP म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर हे ते जिल्हे कोणते आहेत? महसूल मंडळे व त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2022ची हेक्टरी रुपये किती मिळणार आहे आणि हा पीक विमा कधी वितरित होणार आहे या संदर्भातील हे आपलं खूप महत्त्वाचं असं अपडेट आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा. तर शेतकरी मित्रांनो, हे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील आणि त्या व्यतिरिक्त EIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी ज्या ज्या जिल्ह्यात कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील हे वाटप केलं जाणार आहे. एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 284 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याच्या अधिकारी यांच्या मार्फत गेल्या वर्षी खरीप हंगाम 2022 साठी जिल्हा जी काही 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती ती त्यानुसार धाराशिव जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचं पीक विमा वाटप करण्यासाठी आलेला होता. परंतु पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगाअंतर्गत जे काही नुकसान झालेले होते त्याचबरोबर जिल्ह्याची अंतिम आणेवारी जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी खरीप हंगाम 2022 साठी जी काही 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला होता. परंतु जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 50 पैशापेक्षा कमी आणेवारी ही जाहीर करण्यात आली. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये उर्वरित 75% पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात पहिला तालुका आहे तो म्हणजे धाराशिव शहर, धाराशिव ग्रामीण, जोवळगे, बेंबाळी, करंजखेड, कोरेगाव, त्याच्यानंतर पायळी, तेल, ढोकी व एडकी आणि जागजी या महसूल मंडळामध्ये उर्वरित 75% पीक विमा हा मिळणार आहे. सोयाबीन व कापूस पिकासाठी उर्वरित 75% पीक विमा जवळपास 18,000 प्रति हेक्टर मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती वर्तवली जात आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील दुसरा तालुका म्हणजे तुळजापूर. या तालुक्यामध्ये सावरगाव, मंगरूळ, आर्णी, बुद्रुक, आर्णी, सालगरादी, इटरळ, तामलवाडी यांना 75% पीक विमा वाटप लवकरच होणार आहे. त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे तालुका. तर उमरगा तालुक्यातील उमरगा, डाळिंब, मळसूर, मुळद, बेडगा, मुरुम व लोहारा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 2022चा 75% पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लोहारा तालुक्याचा जर आपण विचार केला तर लोहारा तालुक्यामध्ये माळणी, देऊळगाव, धानोरी या महसूल मंडळामध्ये उर्वरित 75% पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर कळंब तालुक्यातील येरमाळा, मत्साक, शिरडोन व नायगाव या महसूल मंडळांना उर्वरित 75% पीक विमा मिळणार आहे. त्याचबरोबर परंडा तालुक्याचा जर आपण विचार केला तर परंडा तालुक्यामध्ये परांडा, आनाळा, शेरगाव व सोनारी या महसूल मंडळामध्ये 75% पीक विम्याचं वाटप हे वितरित केलं जाणार आहे. आणि याचबरोबर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2022 जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना काढण्यात आलेली होती. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळालेला नव्हता तेही शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या शेतकऱ्यांना एकही रुपया पीक विमा मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना आता 25% व उर्वरित 75% असा एकूण 100% पीक विमा हा मिळणार आहे आणि तो लवकर त्यांच्या खात्यावरती जमा देखील केला जाणार आहे. तर हा जो पीक विमा आहे EIC म्हणजे जी सरकारी कंपनी किंवा गव्हर्नमेंटची कंपनी आहे
ती भारतीय कृषी विमा कंपनी याच्या माध्यमातून खरीप हंगाम 2022च्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा राबवण्यात आलेला होता आणि या 16 जिल्ह्यात ज्या महसूल मंडळामध्ये 75% पीक विमा मिळणार आहे आणि एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जे शेतकरी उर्वरित 75% पीक विम्यासाठी पात्र आहे त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता हा 75% पीक विमा त्यांच्या खात्यावर लवकर जमा केला जाणार आहे आणि याच धाराशिव जिल्ह्यासाठी 284 कोटी रुपयाचा पीक विमा हा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो याच महिन्यात म्हणजे जानेवारी अखेरपर्यंत म्हणजे जवळपास 25 ते 30 जानेवारीपर्यंत हा पीक विमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती वर्तवली जात आहे. हा धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी सचिन ओमपाले यांच्या माध्यमातून ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे आणि या जिल्ह्याव्यतिरिक्त भारतीय कृषी पीक कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षी खरीप हंगाम 2022ची खरीप आणेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आहे. त्यामुळे आणि त्याचबरोबर पोस्ट हार्वेस्टर म्हणजेच पीक कापणी ते नुकसान झाले होते त्यांनाही उर्वरित 15 जिल्ह्यांमध्ये 75% पीक विमा हा मोठ्या प्रमाणावरती वितरित होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती धाराशिव जिल्ह्यातील 75% पीक विमा संदर्भात महत्त्वाचा असा अपडेट. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.